रामकृष्ण हरी मित्रांनो, सर्वांना जय भीम, जय शिवराय. मित्रांनो, राजकारण हा आपल्या सर्वांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. मित्रांनो, जीवनातील प्रत्येक टप्प्यावर आपल्याला राजकारणाला तोंड द्यावं लागतं. मित्रांनो, प्रत्येक माणसाची काही नीतिमूल्ये असतात, तशी ती समाजाची असतात, तशी ती देशाची असतात. ही नीतिमूल्ये जर देशामध्ये समाजामध्ये रुजवायची असतील तर राजकारणाशिवाय पर्याय नाही. या गुलामीतून मुक्ती देण्याचं काम पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं, त्यानंतर महात्मा फुलेंनी केलं, त्यानंतर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी केलं आणि ही गुलामी कायमची संपवण्याचं काम विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. परंतु विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वसा आणि वारसा चालवण्यात आपण कमी पडलेलो आहोत. कारण मित्रांनो, आपण राजकारण कधी समजून घेतलं नाही. राजकीय प्रगल्भता आपल्यामध्ये कधी आलेली नाही. जसे शाळेमध्ये शिकताना वेगवेगळे विषय असतात, इतिहास असतो, भूगोल असतो, विज्ञान असतं, तसंच राजकारण सुद्धा एक विषय आहे. विशेष म्हणजे तो आपल्या पोटापाण्याशी, आपल्या उदरनिर्वाहाशी, आपल्या भविष्याशी जोडलेला आहे. तरीही आपण त्या बाबतीत प्रगल्भ नाहीत. हे प्रगल्भ नसल्यामुळेच आपण विषय समजून घेत नाहीत. मित्रांनो, या देशातील व्यवस्था सिस्टम कोण चालवत आहे? निश्चितच आपण चालवत नाहीत, हे सर्वांना माहीत आहे. परंतु जे लोक चालवत आहेत ते विषमतावादी आहेत. त्यांना समता मान्य नाही. त्यांना या देशामध्ये एकता नांदून द्यायची नाही. त्यांना जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये भांडणं लावून सत्ता काबीज करायची आहे. त्यांना तुम्हाला गुलाम बनवण्यामध्ये रस आहे. परंतु मित्रांनो, ते त्यांचे गुण म्हणा, दुर्गुण म्हणा सोडणार नाहीत. परंतु आपण हे का ठरवत नाहीत की आपण किती दिवस गुलाम राहायचं? मित्रांनो, आपली संख्या ही त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. इतकी मोठी आपली संख्या असताना सुद्धा आपण गुलाम आहोत आणि ते मालक आहेत. याचा विचार कधी केला आहे का? मित्रांनो, महात्मा फुलेंनी जी मांडणी केली, शूद्रातिशूद्र, शूद्र आणि अतिशूद्र, म्हणजे ओबीसी आणि एससी आणि एसटी, त्या ओबीसीमध्ये मराठा समाज सुद्धा आला. हा सर्व समाज, हा सर्व वर्ग गुलाम आहे. आजच्या राजकीय दृष्टिकोनातून जर विचार केला तर प्रस्थापित कोण आणि वंचित कोण हे अगोदर लक्षात घ्या. मित्रांनो, जवळपास सर्वच जातीमध्ये, काही जातीमध्ये प्रमाण कमी जास्त असेल, प्रत्येक जातीमध्ये 5, 10, 15% वर्ग सुधारलेला आहे आणि हा सुधारलेला वर्ग स्वतःला प्रस्थापित समजत आहे. या सुधारलेल्या वर्गाला इतर 85% समाजाचं काहीही देणं घेणं नाही. या 10-15% लोकांना आपण आपल्या जातीचं समजून त्यांची गुलामी मान्य करत असू तर आपल्याला येणारा काळ कधीच माफ करणार नाही. मित्रांनो, येथे जात लक्षात न घेता येथे शोषण करणारे कोण आहेत आणि शोषित करणारे कोण आहेत, प्रस्थापित कोण आहेत आणि वंचित कोण आहेत, हा फरक स्पष्ट करणं गरजेचं आहे. आणि तो फरक स्पष्ट करण्याचा दृष्टिकोन माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेबांकडे आहे. त्यांच्या या सद्गुणामुळेच मी त्यांच्यावर व्हिडिओ बनवत आहे. मित्रांनो, हे लक्षात घ्या. मित्रांनो, माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेबांच्या राजकारणाकडे पाहत असताना किंवा वंचित समाजाच्या राजकारणाकडे पाहत असताना एक गोष्ट लक्षात घ्या की राजकारण आणि समाजकारण जरी नाण्याच्या दोन बाजू असल्या तरी त्यामध्ये फरक सुद्धा आहे आणि तो फरक लक्षात घेणं गरजेचं आहे. अनेक जण तो फरक लक्षात घेत नाहीत, त्यामुळे इतर समाज आपल्यापासून दूर जातो. मित्रांनो, हे मी माझ्या अनुभवावरून किंवा मला आलेल्या काही कमेंटवरून सांगत आहे. मित्रांनो, एखादा व्यक्ती शिवराय फुले शाहू आंबेडकर या विचारधारेवर विश्वास ठेवून, माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जर आपल्यामध्ये येत असेल, त्याला जर समता, स्वातंत्र्यता, बंधुता व न्याय ही संकल्पना जर मान्य असेल, लगेच त्याने त्याचा धर्म, त्याची श्रद्धा सोडून यावं ही अपेक्षा काही जण ठेवत आहेत. असे मोजकेच आहेत, पण आहेत. ही वृत्ती सोडून द्या. सामाजिक दृष्ट्या विचार करताना, प्रबोधनाच्या दृष्टीने विचार करताना ही अपेक्षा तुम्ही ठेवू शकता, परंतु राजकीय पटलावर ही अपेक्षा तुम्ही ठेवू शकत नाहीत. राजकीय पटलावर आपल्याला वंचित समाजाला नेतृत्व करायचं आहे आणि हे नेतृत्व करताना आज लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये बहुमताला किंमत असते आणि हे बहुमत जर आपल्याला जोडायचं असेल
तर आपल्याला सर्व समाजाला सोबत घेणं गरजेचं आहे. सर्व समाजातील वंचित घटकाचा विचार करणं गरजेचं आहे. मित्रांनो, या बाबतीत तुम्ही RSS कडून शिकू शकता. मित्रांनो, ते त्यांची विषमतावादी व्यवस्था राबवण्यासाठी किती हातखंडे राबवतात. मित्रांनो, आपल्याला तर समतावादी व्यवस्था राबवायची आहे. आपल्याला तर जातीअंत करायचा आहे. आपल्याला तर सर्व माणसांना एकत्र करायचं आहे. आपल्याला धर्मातील पाखंड संपवायचा आहे. ज्या वेळेस धर्मातील पाखंड संपल त्यावेळेस ऑटोमॅटिकच बौद्ध धम्माचंच तत्वज्ञान शिल्लक राहणार आहे. हे अनेक जणांच्या लक्षात येत नाही. मित्रांनो, अशामध्ये आपण खूप भाग्यशाली आहोत. आज आपण अशा एका निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचलेलो आहोत की या राजकारणाची प्रगल्भता असणारे 2 माणसं आपल्याकडे आहेत. मित्रांनो, त्यातील पहिले व्यक्ती आहेत राहुल गांधी. परंतु राहुल गांधी म्हणजे काँग्रेस नाही, हे लक्षात घ्या. कारण महाराष्ट्रातील जे काँग्रेसचे नेते आहेत, खास करून जे स्वतःला बहुजनवादी समजतात परंतु त्यांना बहुजनवाद समजलेला नाही, त्यामध्ये नाना पटोले असेल, विजय वडेवंटीवार असेल, अशोक चव्हाण असतील किंवा अजून कोणी असेल, या सर्वांना हा राहुल गांधींचा विचार समजलेला नाही. आणि मित्रांनो, दुसरं व्यक्तिमत्व आहे आणि ते म्हणजे श्रद्धेय माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेब. मित्रांनो, हे 2च व्यक्तिमत्व आहेत. मित्रांनो, हे 2च नेते आहेत ज्यांचा आपल्याशी आज संबंध आहे आणि जे RSSला, मोहन भागवतला अंगावर घेऊ शकतात. त्यांना तोंड देण्याची, त्यांना सडेतोड उत्तर देण्याची आणि त्यांना पराभूत करण्याची क्षमता असणारे हे 2च व्यक्ती आहेत. परंतु मित्रांनो, महाराष्ट्रातील जे प्रस्थापित काँग्रेसचे नेते आहेत त्यांच्या मनामध्ये आडकाठी आहे. त्यांना माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेबांना मोठं होऊ द्यायचं नाही. आणि मित्रांनो, नरेंद्र मोदींना तर पक्क माहीत आहे की माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेब जर इंडिया आघाडीमध्ये आले तर महाराष्ट्रातील भाजपची सत्ता गेली. महाराष्ट्रातून भाजपला 5 खासदार सुद्धा निवडून येणार नाहीत. त्यामुळेच मित्रांनो, माननीय शरदचंद्रजी पवार साहेब माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेबांना इंडिया आघाडीमध्ये घेण्यामध्ये उत्सुक नाहीत. यामध्ये नरेंद्र मोदींचा हात आहे का, या शंकेला वाव आहे. मित्रांनो, माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेबांशिवाय काँग्रेसचा आणि राष्ट्रवादीचा पराभव फिक्स आहे. असं असतानाही ते जर माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेबांना घेण्यामध्ये जर टाळाटाळ करत असतील. मित्रांनो, माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेबांची भूमिका ही अत्यंत प्रामाणिक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसपेक्षाही त्यांची ताकद मोठी आहे. ती आपल्याला येणाऱ्या काळामध्ये दाखवून द्यायची आहे. असं असतानाही या लोकांवर नेमका कोणता दबाव आहे? या लोकांवर अहंकाराचा दबाव आहे, या लोकांवर ईडीचा दबाव आहे, या लोकांवर CBIचा दबाव आहे का? या लोकांमध्ये जी प्रस्थापित वृत्ती आहे, जी मोदी मोठा झाला तरी चालेल, RSS मोठं झालं तरी चालेल, विषमतावादी व्यवस्था या देशामध्ये नांदली तरी चालेल, परंतु वंचित घटक मोठा झाला नाही पाहिजे, ही वृत्ती आहे का? याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. मित्रांनो, या सर्वांचा विचार करून आपलं टार्गेट आज केवळ एकच हवं, माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेब सांगतील ती दिशा. मित्रांनो, आज एवढंच सांगायचं होतं की RSS या विषमतावादी व्यवस्थेला तोंड देण्याचं सामर्थ्य असणारा आपला नेता आहे आणि त्या नेत्यासोबत भक्कमपणे उभे राहा. मित्रांनो, आजच्या पुरतं एवढंच. प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा. प्रत्येकाने कमेंट करा. कमेंटमध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.